माझे नाव युवराज बंदिश गोरेगावकर. मी इयत्ता 4थी शिकतो. माझ्या शाळेचे नाव राजाराम शेठ विद्यालय आहे. माझ्या गोष्टीचे नाव बकरी आणि लबाड लांडगा. एका जंगलाच्या बाहेर झोपडी होती. त्या झोपडीत बकरी आणि तिचे काही कोकरे राहायचे. बकरी अन्न आणायला बाहेर जायची. एका दिवशी काय झालं, बकरीला माहिती होते जंगलात एक लबाड लांडगा राहतो. म्हणून ती अन्न आणायला जाताना मुलांना म्हणाली, मुलांना दार उघडू नका. अनोळखी माणूस आल्यावर दार उघडू नका. पर बकरीचे पिल्लं म्हणाले, आई पर तू आली, आम्हाला कसं काय समजणार. मग बकरी म्हणाली, जेव्हा मी हे गाणं बोलेल तेव्हा, दार उघडा बाळांनो तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. असं बोलून बकरीने टोपली उचलून गेली अन्न आणायला. मग लबाड लांडगा हे सर्व गोष्ट ऐकत होता. बकरी आणि कोकऱ्यांची गोष्ट झोपडीच्या बाहेरून ऐकत होता. मग तो म्हणाला, आता बकरी आणि बकरींच्या पिल्लूंचं गुपित माहीत पडलं. आणि मग तो दरवाजाच्या इकडे गेला आणि जे बकरी गाणं म्हणालेली तेच गाणं बोलू लागला. दार उघडा बाळांनो तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. मग पहिला कोकरू म्हणाला, आई आली, चला दार खोला. दुसरा कोकरू म्हणाला, सर्व कोकरू म्हणायला लागले, आई आली. पर तो एक छोटा कोकरू होता. तो म्हणाला, नाही, आई एवढ्या लवकर येऊच नाही शकत. आणि हा आवाज तर एकदम बेडकासारखा आहे. आपल्या आईचा आवाज तर एकदम सुंदर आहे, एकदम गोड आहे. मग तो छोटासा पिल्लू म्हणाला लबाड लांडग्याला, नाही, तू आमची आई होऊच नाही शकत, कारण की तुझा आवाज बेडकासारखा आहे. माझ्या आईचा आवाज तर एकदम गोड आहे. असं मग बघून लबाड लांडगा विचारात पडला. विचार करत त्यांनी लक्षात घेतले, आयडिया, आपण मध खायला जाऊया. जंगलाच्या इकडंच एक झाड होते. त्याच्यावर मधमाशीचे घरटे होते. मग तो परत बकरीच्या घरी आला आणि म्हणायला लागला, दार उघडा बाळांनो तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. असं बोलून मग पहिला कोकरू म्हणाला, चला आता तर खरंच आई आली. सर्व कोकरू म्हणायला लागले, आई आली. पर एक कोकरू म्हणाला, मला पहिलं बघू दे आई आहे का नाही आहे. मग त्यांनी फट्टीतून बघितलं, दरवाजाच्या बघितलं तर एक काळे पाय होते. आणि तो त्याच्या कोकरांना म्हणायला लागला, अरे तू काळे पाय आहेस, ही आपली आईच नाही. मग तो एक कोकरू लबाड लांडग्याला म्हणाला, तू आमची आई असूच नाही शकत, तू आमची आई. हे सर्व ऐकून लबाड लांडगा गिरणीवाल्याच्या दुकानावर गेला. गिरणीवाला झोपलेला. मग त्याने पिठात पाय टाकले. परत तो बकरीच्या झोपडीजवळ गेला आणि तेच गाणं बोलायला लागला पुन्हा, दार उघडा बाळांनो तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. असं झालं. मग पहिला कोकरू म्हणाला, चला आई आली, आता तर खरंच आई आली. मग सर्व कोकरू परत म्हणायला लागले, आई आली. पर एक कोकरू म्हणाला, परत मला बघू द्या आई हाय का नाही. मग त्यांना पांढरे पाय दिसले. मग तो बोलू लागला, आई तर आपल्या वाटत नाही मला.
पर ही आई नसणार, तुम्ही दार उघडू नका. पण काय कोकरूने काय ऐकलेच नाही. मग दार उघडले, मग लबाड लांडगा दिसला. मग कोकरू घाबरले, बकरीचे पिल्लू घाबरले. मग लबाड लांडगा बोलायला लागला, मी तुम्हाला अन्न आणायला नाही गेलेलो, तुम्हाला खायला आलेलो आहे. मग असं म्हणून पिल्ले घाबरले आणि इकडं तिकडं पळायला लागले. एक कोकरू पडद्याच्या पाठी, एक कोकरू पलंगाच्या खाली, एक कोकरू खुर्चीच्या खाली, एक कोकरू कपाटात आणि एक कोकरू तिकडंच आपला स्टॅच्यू राहिला, असं उभा राहिला. आणि मग एकेकाला लबाड लांडग्याने शोधले. मग त्यांनी गोणीत भरले आणि तो निघू लागला. निघताना त्यांनी एक गाणं म्हणलं, आज तर मजाच आहे आपली, चला आता. मग त्याला थकवा आला. मग तो एका झाडाच्या खाली झोपला. मग बकरी घरी येऊन बघते तर घर तर उघडं आणि सर्व कोकरूंना आवाज द्यायला लागली, बाळांनो मी तुमच्यासाठी चांगला खाऊ आणलाय, बाळांनो मी तुमच्यासाठी चांगला खाऊ आणलाय. एक कोकरू बाहेर निघाला आणि म्हणायला लागला, आई लबाड लांडग्याने सर्व पिल्लांना उचलून नेले. मग बकरीला राग आला. राग आल्यामुळे ती लाल पूर्ण रागाने झाली. मग परत ती गेली त्या कोकरूला घेऊन जंगलाच्या इकडे आणि बघितलं तर लबाड लांडगा झोपलाय आणि त्या गोणीत हालचाल दिसली. म्हणून त्या बकरीने सर्व कोकरूंना बाहेर काढले आणि मग त्याच्यात दगडे भरले आणि मग बकरी तिकडं जाऊन लपून झाडात, कोकरूंना घेऊन लपून झाडात ही सर्व गंमत पाहायला लागली. मग लबाड लांडगा उठून बोलायला लागला, अरे एवढा वेळ झाला, मी किती वेळ झोपलोय, असं का झालं. मग उठून तो चालायला लागला. चालता बोलला, अरे एवढं का जड वाटते गोणं. मग तो म्हणाला, आज तर मजाच मजा, आज तर भोजनच करायला भेटणार. मग तो बोलायला लागला चला आता. त्याला एक नदी दिसली. नदी ओलांडायला गेला आणि पाण्यात पडला. याच्यावर तात्पर्य, याच्यावर आपल्याला कळते, वाईटपणा करू नये.